नमस्कार मित्रांनो, कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आता आपण असे बुक्स डिस्प्ले करणार आहोत जे टेक म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा फिक्शन बुक्स आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी बुक्स सुद्धा येतील आणि फिक्शन बुक्स सुद्धा येणार. चला तर मग ही क्वेरी पाहूया. आपल्याला आउटपुटमध्ये टायटल कॉलम फक्त दाखवायचा आहे. त्यासाठी आपण सिलेक्ट नंतर टायटल वापरणार आहोत. सिलेक्ट म्हणजे डिस्प्ले. तर जेव्हा जेव्हा आपल्याला डेटाबेसमधला डेटा डिस्प्ले करायचा असतो, तेव्हा आपण सिलेक्ट वापरणार आहोत. आणि फ्रॉम नंतर टेबलचं नाव काय? तर बुक्सचा डेटा आपल्याला बुक्स या टेबलमधून मिळणार आहे. म्हणून फ्रॉम नंतर इथे बुक्स लिहिलेलं आहे. आणि कोणत्या जॉनरची बुक आहे, तर टेक किंवा फिक्शन या जॉनरचा डेटा आपल्याला जॉनर या कॉलममधून मिळणार आहे. वेअर नंतर वेअर म्हणजे फिल्टर. आता टेक किंवा फिक्शन हे काय झालं, आपण फिल्टर अप्लाय करणार आहोत. व्हेअर येणार, व्हेअर नंतर नेहमी आपल्याला कॉलम नेम लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड करायची आहे. लिस्ट इथे काय आहे, इथे फक्त 2 जॉनरचे बुक्स आहेत, टेक आणि फिक्शन. आपल्याला ते इन या क्लॉज नंतर लिहायचे आहेत. इन हा क्लॉज जेव्हा जेव्हा तुम्ही लिस्ट देता, लिस्ट फिल्टर करायचं असेल तर आपण इन हा क्लॉज वापरतो. आता पहा, इथे टेक आणि फिक्शन हे एकापेक्षा जास्त आयटम्स आहेत, बरोबर? ते आपण इन नंतर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. आणि टेक आणि फिक्शन हे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, म्हणून ती सिंगल कोटमध्ये येणार. तर जेव्हा जेव्हा तुम्ही लिस्ट वापरणार तेव्हा तेव्हा इन हा ऑपरेटर येणार. आणि इन हे थोडक्यात ऑर सारखं काम करतं. इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं जाईल की तुम्ही कशी ही क्वेरी लिहिता, ऑर वापरून लिहिता की इन वापरून लिहिता. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हिस्ट्री किंवा सायन्सचे बुक शोधू शकता का?